Hello friends, welcome in our second session, second period of this week. Today we are going to start the most important topic in English grammar, that is change the voice. Voice classified into two categories, active voice and passive voice. What is the active voice and what is meant by passive voice? Let's see. Active voice. In active voice, the focus is given on subject and we speak about subject. A subject has 12 tenses. Active voice काय असतं? The focus is given on subject. Active voice मध्ये focus हा subject वर दिलेला असतो. And we speak about subject. आणि आपण यामध्ये या active voice च्या वाक्यामध्ये आपण subject विषयीच बोलत असतो. A subject has 12 tenses. आणि या सब्जेक्टला सब्जेक्ट ओरिएंटेड 12 टेन्स असतात. म्हणजे कॉमनली थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वी हॅव 12 टेन्सेस. When we want to speak about subject, that is the door of action. आणि जेव्हा आपण सब्जेक्ट विषयी बोलतो तो इट्स कॉल्ड डोर ऑफ द ॲक्शन. म्हणजे काय तर तो क्रियादर्शक असतो, क्रिया करणारा असतो. अँड ॲट दॅट सिच्युएशन वी शुड यूज ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि अशा वेळेस आपण ॲक्टिव्ह व्हॉइस वापरत असतो. लेट्स टेक एक्झाम्पल. Police caught the thief. This is the simple sentence. Police caught the thief. Here, police as subject. So, what is meant by subject? Karta. In Marathi we call it karta. Police as a subject, it means door of action. आता त्याला action कुठली केली? Caught. Police caught whom? The thief. The thief as an object. Here police as a subject, caught as a main verb, and the thief as an object. This is the grammatical structure of active voice: subject, verb, object. Here police as a door of action. तो क्रिया करणार आहे. कुठली क्रिया केली? कॉट. आणि काय केलं तर चोराला पकडलं. पोलीस कॉट द थीफ. सो दिस इज द ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा आपल्याला, की सब्जेक्टने काय केलं ते महत्त्वाचं, सब्जेक्ट कोण आहे तो महत्त्वाचा, काय केलं ते दुय्यम असणार आहे आपल्यासाठी, पण तो कोण आहे, पोलीस, ॲक्शन कोणी केली तर पोलीसनं केली हे आपल्याला इथं महत्त्वाचं सांगायचं आहे. तर दिस इज कॉल्ड ॲक्टिव्ह व्हॉइस. अशाच पद्धतीनं आपण पॅसिव्ह व्हॉइस पाहू. व्हॉट इज मीन बाय पॅसिव्ह व्हॉइस? इन पॅसिव्ह व्हॉइस द फोकस इज गिव्हन ऑन ऑब्जेक्ट. ज्याप्रमाणे इन ॲक्टिव्ह व्हॉइस द फोकस इज गिव्हन ऑन सब्जेक्ट, इन द पॅसिव्ह व्हॉइस the focus is given on object. Object means receiver of action. And we speak about object. किंवा आपण ऑब्जेक्ट विषयी जर बोलत असेल, फोकस असतो एक ऑब्जेक्टवर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, किंवा वी स्पीक अबाउट ऑब्जेक्ट. अँड ऑब्जेक्ट हॅज 8 टेन्सेस. इन ॲक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट हॅज 12 टेन्सेस. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये 12 काळ आपल्याला मिळू शकते. बट इन पॅसिव्ह व्हॉइस वी विल गेट ओनली 8 टेन्सेस. इथं फक्त 8 टेन्सेसच आपण पॅसिव्ह करू शकतो. वेन वी वॉन्ट टू स्पीक अबाउट ऑब्जेक्ट, दॅट इज द रिसिव्हर ऑफ ॲक्शन. तो कोण असतो? तर रिसिव्हर ऑफ ॲक्शन असतो. जसा सब्जेक्ट हा डोर ऑफ ॲक्शन असतो, इथं ऑब्जेक्ट हा रिसिव्हर ऑफ ॲक्शन असतो. or object
is more important than the subject. An object is more important than the subject. And object is more important and subject is not important. So we use the passive voice. Okay, let's take an example. The thief was caught by police. Again, example, the thief was caught by police. Here, thief as an object, which is on the place of subject in passive voice. ही passive voice मध्ये active मधला जो object असतो तो subjectच्या ठिकाणी येणार. Then we should place helping verb according to the tense. So here place to be form, past form was. The thief was caught. चोराला पकडण्यात आलं. आपल्याला अपेक्षित काय की चोराला पकडण्यात आलं बाय पोलीस हे आपण शेवटी टाकलं का कारण की तो आपल्याला लेस इम्पॉर्टंट घटक आहे. सब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट इन पॅसिव्ह वॉइस. ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. काय घडलं ते महत्वाचं आहे. द थीफ वॉज कॉट. चोराला पकडण्यात आलं. तो रिसिव्हर ऑफ ॲक्शन आहे. द थीफ हा ॲज ऑब्जेक्ट हा रिसिव्हर ऑफ ॲक्शन आहे. द थीफ वॉज कॉट बाय द पोलीस. चोराला पकडण्यात आलं बाय पोलीस. पोलीसनं पकडलं ही तर सेकंडरी गोष्ट आहे, लेस इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण ती शेवटी ठेवली. चोराला पकडण्यात आलं दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणून आपण स्ट्रक्चर या पद्धतीनं फॉर्म केलं. द थीफ वॉज कॉट. अंडरस्टँड. दिस इज द ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ पॅसिव्ह वॉइस. नेक्स्ट पार्ट. Why we are converting active to passive? You should keep some notes in your mind, which are in this slide. Let's in passive voice. आता आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन्ही पण पाहिला. तर त्याच्यातून आपण काहीतरी पॉइंट्स काढलेले आहेत. हे पॉइंट्स पाहणं अतिशय महत्त्वाचे कॉमन पॉइंट्स आहेत. In passive voice, whatever the tense is, an object always takes third form of main verb. त्याला आपण past participle किंवा ed form main verb म्हणू शकतो. म्हणजेच काय तर passive voice कुठलाही टेन्स असू द्या तुम्हाला ऑब्जेक्ट हा थर्ड फॉर्म मध्येच ठेवावा लागेल. इट इज कंपल्सरी. अंडरस्टँड. In passive voice, whatever the tense is, an object always takes third form of main verb. कुठलाही टेन्स असू द्या. While we are converting active to passive, main verb must be in third form, or we call it past participle or ed form of verb. Next point, we can find out an object in a sentence by asking a question with what and whom to the main verb. नेक्स्ट गोष्ट एक लक्षात ठेवण्यासारखी आपल्याला आहे. वी कॅन फाइंड आउट एन ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स बाय आस्किंग अ क्वेश्चन विथ व्हॉट अँड होम टू द मेन वर्ब. व्हाईल कन्व्हर्टिंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वी शुड फाइंड करेक्ट ऑब्जेक्ट. सेंटेन्सची लेंथ जास्त असेल कन्फ्युजन असेल आपल्याला तर एक सोपी पद्धत आहे. मेन वर्बला व्हॉटनी क्वेश्चन करायचा किंवा होम क्वेश्चन करायचा. वी विल गेट ऑब्जेक्ट. An answer to the question what gives direct object. जर तुम्ही what नी क्वेश्चन केला तर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल, प्रत्यक्ष कर्म मिळेल. And answer to the question whom gives indirect object. जर तुम्ही whom नी क्वेश्चन केला असता तुम्हाला मिळणार उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. There may be direct object or indirect object in a sentence or both objects. एक तर तुम्हाला काही सेंटेन्समध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल इनडायरेक्ट असेल किंवा दोन्ही पण एखाद्या सेंटेन्समध्ये राहू शकतात. इट्स डिपेंड ऑन सेंटेन्स. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट, या ब्रीफ इंट्रोडक्शन नंतर आता आपण मूळ पार्ट करू. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना आपल्याला जे काइंड्स ऑफ सेंटेन्स आहेत ते लक्षात घ्यावं लागतील. काइंड्स ऑफ सेंटेन्समध्ये आपण assertive sentence, interrogative sentence,
imperative sentence, and explanatory sentence. All these are the four kinds of sentence. यापैकी explanatory sentence active to passive होत नाही, पण या three kinds of sentence active to passive होणार. That is assertive sentence, imperative sentence and interrogative sentence. तर आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी वन बाय वन टाइप ऑफ काइंड ऑफ सेंटेन्स आपण पाहू. तर पहिल्या पाहू assertive sentence active to passive. Steps are, we should consider steps. Rewrite the sentence begins with object. पहिली स्टेप अशी आहे, कॉमन स्टेप असणार आहे का की आपल्याला वाय वी आर कन्वर्टिंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, तर पॅसिव्हची सुरुवात आपल्याला ऑब्जेक्ट करणं गरजेचं आहे. आणि ऑब्जेक्ट कसा निवडायचा आहे याच्या आधीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलेला आहे. पॅसिव्हची सुरुवात नो डाऊट की आपल्याला ऑब्जेक्टनं करायची. मी या स्लाइडमध्ये मराठी मध्ये पण काही गोष्टी लिहिल्या आहेत आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलेल्या आहेत. इट विल बेनिफिशियल फॉर यू. सेकंड पॉईंट, टू यूज ॲप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब डिपेंड्स अपॉन टेन्स ऑफ द सेंटेन्स. ज्या सेंटेन्स आपल्याला ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करायचं त्या सेंटेन्सच्या टेन्सनुसार टू यूज ॲप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब, तुम्हाला योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. ते आपण वन बाय वन जेव्हा टेन्स पाहू त्या स्लाइडमध्ये आपण ते पाहणारच आहोत. थर्ड नंबर, टू राईट मेन वर्ब इन थर्ड फॉर्म. जे त्यानंतर तिसरी स्टेप अशी असणार आहे की आपल्याला मेन वर्ब हे थर्ड फॉर्ममध्ये प्लेस करायचं आहे. त्याला आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब म्हणू शकतो किंवा ईडी फॉर्म ऑफ मेन वर्ब म्हणू शकतो. तर मेन वर्ब आपल्याला थर्ड फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. ते पण याच्या आधी आपण नोटमध्ये सांगितलेलं आहे की व्हॉट एव्हर द टेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस मेन वर्ब मस्ट बी इन थर्ड फॉर्म. ओके. नेक्स्ट, टू राईट टू प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जर सेंटेन्समध्ये एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट ॲज आपण सुरुवातीला घेतला असेल किंवा सुरुवात जर त्यांनी केली असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर त्या सेंटेन्समध्ये असेल तर टू हे प्रिपोजिशन घेऊन आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लेस करायचा आहे. जर असेल ॲक्टिव्हमध्ये तरच. नेक्स्ट पॉईंट, त्यानंतर टू राईट रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. जर वाक्यात सब्जेक्ट, वर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट या व्यतिरिक्त जर काही घटक असतील तर त्याला आपण रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणतो. त्याचा आपण पुढे वापर शॉर्ट फॉर्ममध्ये करणार आहोत. RPSनी रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स लिहावा. नेक्स्ट नंबर 6, त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन घ्यावे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला घेणं करून बघता आहे. नंबर 7, शेवटी सब्जेक्ट लिहावा. जो ॲक्टिव्ह मधला सब्जेक्ट ज्याची वाक्याला सुरुवात होतो तो पॅसिव्हमध्ये बाय शेवटी प्लेस करायचा असतो की ज्यानं वाक्याचा शेवट होतो. इथे एक नोट महत्त्वाची असणार आहे. जर सब्जेक्ट नाउन असेल तर प्रॉब्लेम नाही, आपल्याला बाय नंतर नाउन प्लेस करायचं आहे. पण जर सब्जेक्ट ॲज अ प्रोनाउन असेल तर त्याची आपण द्वितीया घ्यायची आहे. त्याची द्वितीया घेत असताना आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये त्याच्या द्वितीया आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तर ते आपण काळजीपूर्वक पहा. प्रोनाउन्स फर्स्ट पर्सन अँड सेकंड पर्सन. आय मी घ्यावा लागला, ही ॲज अ हिम, सी इन पॅसिव्ह व्हॉइस, हर, इट नो चेंज, वी, अस, यू, दे. ओके, ह्या गोष्टी कॉमन आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. नेक्स्ट, इथे एक महत्त्वाची सूचना आहे, नोट आहे. ज्याप्रमाणे आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं ॲक्टिव्हच्या की ॲक्टिव्ह हॅज 12 टेन्सेस अँड पॅसिव्ह हॅज 8 टेन्सेस. मग 12 पैकी कुठल्या तरी 4 टेन्स ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होणार नाही, तर ते टेन्स इथं आपण लिहिलेले आहेत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या टेन्स ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
नेक्स्ट, आता आपण जे नियम पाहिले, इंट्रोडक्शन्स पाहिले, त्या आधारे आपण कॅटेगराईज केलेलं आहे, टेन्स वाईज आपण कॅटेगराईज केलेलं आहे असर्टिव्ह सेंटेन्स. आणि या असर्टिव्ह सेंटेन्समध्ये 8 टेन्स आपल्याला पाहायचे आहेत. ते आता आपण वन बाय वन पाहू. आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सला आपण ॲज इट इज फॉलो करू. जसं पहिले पाहू आपण, लेट स्टार्ट सिंपल प्रेझेंट टेन्स चेंज ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. साध्या वर्तमान काळाचे ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करायचे आपल्याला. तर साध्या वर्तमान काळाचा ॲक्टिव्हचा फॉर्म्युला आपल्याला स्लाइडमध्ये डिस्प्ले होत आहे. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब विथ फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. दिस इज द ग्रामॅटिकल स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस इन सिंपल प्रेझेंट टेन्स. जेव्हा आपण याचं पॅसिव्हाइज करणार तर आपल्या स्टेप्स आठवा आपल्या पहिल्या स्लाइडमधल्या. ही पहिली स्टेप त्याच्यामध्ये होती की रिराईट द सेंटेन्स बिगिन्स विथ ऑब्जेक्ट, की आपण पॅसिव्हची सुरुवात ऑब्जेक्टनं करायची. सेकंड स्टेप अशी होती की टू यूज ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ हेल्पिंग वर्ब अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ द सेंटेन्स. की सेंटेन्सच्या टेन्सनुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. तर इथं टू सिंपल प्रेझेंटमध्ये आपण ॲमेझॉन हे हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. नेक्स्ट स्टेप, त्यानंतर मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म. इन पॅसिव्ह व्हॉइस मेन वर्ब मस्ट बी इन थर्ड फॉर्म. ते आपल्याला थर्ड फॉर्ममध्ये घ्यावायचं आहे. नेक्स्ट, टू प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आपल्याला असला वाक्यात तरच घ्यायचा आहे, नसेल तर प्रॉब्लेम नाही. हा भाग स्किप होऊन जाणार. देन टू राईट रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. इथं आपण RPS अशा शॉर्ट फॉर्ममध्ये स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करत असताना त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये घेतलेला आहे. तर RPS मीन्स रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स घ्यावायचा आहे, की जो की ऑब्जेक्ट पण नाही, वर्ब पण नाही, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण नाही, सब्जेक्ट पण नाही. असा जो भाग असणार आहे वाक्यामध्ये तो आपल्याला ॲज अ RPS म्हणून कन्सिडर करायचा आहे, तो घ्यायचा. त्यानंतर बाय हे प्रपोजिशन घ्यायचे आणि शेवटी सब्जेक्ट जो ॲक्टिव्हमध्ये सुरुवातीला असतो, ज्याची वाक्याला सुरुवात होत असते, तो सब्जेक्ट आपल्याला इथं शेवटी प्लेस करायचा आहे. दिस इज द ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण या स्ट्रक्चरमध्ये एक सेंटेन्स पाहू. जसं इथं ॲक्टिव्हमध्ये एक सेंटेन्स पहा. ही ब्रिंग्स अस प्रेशियस गिफ्ट्स फ्रॉम अमेरिका. या वाक्यामध्ये ॲक्टिव्हमध्ये आपण पाहिलं की याची सुरुवात झाली सब्जेक्टने, ही ॲज अ सब्जेक्ट प्रोनाउन आहे. ब्रिंग्स ॲज अ मेन वर्ब, यस लागलेला असल्यामुळे आपल्याला हा सिंपल प्रेझेंट आहे कळेलच. ही ब्रिंग्स. आता आपल्याला या सेंटेन्समधले ऑब्जेक्ट माहिती करायची आहे, ज्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. तर एक नोट आपण याच्या आत दिलेली होती, त्याच्यामध्ये नोटमध्ये दिलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू नो डायरेक्ट ऑब्जेक्ट ask the question to the main verb with what. Brings what, you will get answer precious gifts. Brings whom, you will get answer us. So brings what, precious gifts, that is the direct object. Brings who, the answer is us, so that is the indirect object. So आपल्याला या महत्त्वपूर्ण गोष्टी कळाल्या. सब्जेक्ट कळतोय, ज्याची वाक्याला सुरुवात झाली, ही. ब्रिंग्स ॲज अ मेन वर्ब, अस ॲज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. प्रेशियस गिफ्ट ॲज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि मग राहिलं काय तर फ्रॉम अमेरिका, इट इज कॉल्ड रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता या सेंटेन्सला आपण पॅसिव्हमध्ये कसं कन्वर्ट करणार, तर पॅसिव्हमध्ये पहा की आपण इथं 2 उत्तर दिसतील आपल्याला. जे ब्ल्यू हायलाइटेड केलेलं आहे ते पहा. इथं आपण डायरेक्ट ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केली पॅसिव्ह व्हॉइसची, प्रेशियस गिफ्ट्स. त्यानंतर आपण ॲम इज आर हे
हेल्पिंग वर्ब आपल्याकडे आहेत, यापैकी आपल्याला ॲप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब प्लेस करायचं आहे. गिफ्ट्स असल्यामुळे आपण इथं आर हे हेल्पिंग वर्ब प्लेस करणार. त्यानंतर इथं पॅसिव्हमध्ये पहा मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म. तर मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म आहे ब्रॉट. ब्रेकचा आपण थर्ड फॉर्म घेतलेला आहे ब्रॉट. प्रेसियस गिफ्ट्स आर ब्रॉट. देन टू प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर टू अस असा आपण इथं प्लेस केलेला आहे. देन रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स पहा फॉर्म्युल्यामध्ये तिथं आपण फ्रॉम अमेरिका प्लेस केलेला आहे. शेवटी बाय प्लस सब्जेक्ट इथं आपण बाय आणि ही ॲज अ प्रोनाउन असल्यामुळे त्याची इथं द्वितीय क्रम प्राप्त असल्यामुळं आपण इथं हिम प्लेस करणार. प्रेसियस गिफ्ट्स आर ब्रॉट टू अस फ्रॉम अमेरिका बाय अस. ही गिफ्ट्स आणलेला आहे माझ्यासाठी फ्रॉम अमेरिका बाय हिम. इथं आपल्याला पहिला जे ॲक्टिव्ह व्हॉइस होता त्याच्यामध्ये आणणारी व्यक्ती महत्त्वाची असल्यामुळं आपण त्याची सुरुवात ही न केली म्हणजे सब्जेक्टनं केली. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आणणारी व्यक्ती महत्त्वाची नाही, आपल्याला काय आणलं ते महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण इथे सुरुवात प्रेसियस गिफ्ट्सनी केली. इथं सब्जेक्ट हा सेकंडरी आहे, ऑब्जेक्ट हा आपल्याला इम्पॉर्टंट असल्यामुळे आपण ऑब्जेक्टने सुरुवात केली. द फोकस इज गिवन ऑन ऑब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस. ज्या सेंटेन्समध्ये एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील, डिरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतील, तिथे आपण दोन पद्धतीने आन्सर येऊ शकतो. आपण इथं पहा यावर पॅसिव्ह सुरुवात वीने केली. हा जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अस आहे त्याला आपण इकडे आणल्यानंतर काय होणार, सब्जेक्टच्या ठिकाणी वी मध्ये कन्वर्ट होणार. त्यानंतर अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब त्यापुढे वी पुढे आर येणार. त्यानंतर मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म ब्रॉट. त्यानंतर इथं येणार आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट हा आपल्याला कुठल्याही प्रेपोजिशननी जोडायचा नाही. वी आर ब्रॉट प्रेसियस गिफ्ट्स. देन रिमेनिंग पार्ट फ्रॉम अमेरिका बाय हिम. जेव्हा वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतील तर आपल्याला पॅसिव्ह सुद्धा दोन पद्धतीने करता येऊ शकते. परीक्षेमध्ये तुम्हाला क्लिअर गाईडलाईन दिली जाणार आहे. चेन वाईज असं म्हणण्याऐवजी तुम्हाला रिराईट द सेंटेन्स बिगिन्स विथ वी आर असं म्हटलं जाऊ शकतं, किंवा ऑब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बने सुरुवात करून दिली जाऊ शकते. त्यामुळं आपण काळजीपूर्वक अशा प्रकारचे सेंटेन्सेस सॉल्व्ह करावे. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह पाहिलेले आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही जर तुम्हाला समस्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. नो डाऊट. ओके, नेक्स्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. ज्या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट पाहिला त्या पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्स ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह पाहणार. ग्रामॅटिकल स्ट्रक्चर पहा. ॲक्टिव्ह व्हॉइस इन सिंपल पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब विथ सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ज्याप्रमाणे सिंपल प्रेझेंट आहे तिथं मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. सिंपल पास्टमध्ये मेन वर्ब विथ सेकंड फॉर्म आपल्याला पाहायचा आहे. याखाली आपण सिंपल पास्टचे पॅसिव्ह स्ट्रक्चर सुद्धा दिलेले आहे ते पहा. ऑब्जेक्ट ने आपल्याला सिंपल पास्टच्या पॅसिव्ह सुरुवात करायची. त्यानंतर प्लेस ॲप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब. इथं आपल्याला पास्ट टेन्स असल्यामुळे टू बीचे वॉच किंवा वेअर हे प्लेस करावे लागतील. नेक्स्ट देन मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म. Then to plus indirect object. Then remaining part of the sentence by and subject second form किंवा subject जर नाउन असेल तर ॲज इट इज प्लेस करावा. तर अशा प्रकारचं ग्रामॅटिकल स्ट्रक्चर असणार आहे. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये फक्त हेल्पिंग वर्बमध्ये चेंज होणार, बाकी ऑलमोस्ट स्ट्रक्चर सेम असणार. विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे विशेषतः. Example पहा. He brought us precious gift from America.
इथं ब्रिंगचा सेकंड फॉर्म ब्रॉट आहे, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. पॅसिव्ह पहा, precious gifts were brought to us from America by us. The precious gift as an object, where as a helping verb, brought as a main verb with third form, to us as an indirect object, from America as a remaining part of the sentence, and by plus subject second form him. त्याच पद्धतीने आपण असला जर सब्जेक्ट ऑब्जेक्ट कन्सिडर केला असेल आणि पॅसिव्हमध्ये त्यांना आपल्याला वाक्य सुरुवात करायची असेल तर वी विल ब्रॉट प्रेशियस गिफ्ट्स फ्रॉम अमेरिका बाय हिम, अशा पद्धतीनं सुद्धा आपण करू शकतो. नेक्स्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, चेंज ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. इथं पहा, सब्जेक्ट प्लस शॉल और विल plus main verb with first form plus object. This is the grammatical structure of simple future tense. आता इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा, शाल किंवा विल ऐवजी अन्य कुठलेही मॉडल वर्ब असतील, सपोज कॅन असेल, कुड असेल, मे असेल, मस्ट असेल आणि पुढे फर्स्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब येत असेल ॲक्टिव्हमध्ये, तर त्याचं पॅसिव्ह करताना हाच ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर असणार आहे. जे मॉडल वर्ब ॲक्टिव्हमध्ये असेल तेच मॉडल वर्ब आपल्याला पॅसिव्हमध्ये यूज करायचं आहे आणि बाकी ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर पॅसिव्हचं ॲज युजल असणार आहे. ओके, पॅसिव्ह पहा, ऑब्जेक्ट ॲज युजल पॅसिव्ह सुरुवात ऑब्जेक्टने होणार, त्यानंतर शाल किंवा विल हे आपल्याला प्लेस करायचे आहे, ते ऑब्जेक्टवर डिपेंड असणार आहे. देन बी हा आपल्याला टू बीचा फॉर्म यूज करायचा आहे. देन मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म, देन टू प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, बाय अँड सब्जेक्ट सेकंड फॉर्म. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅसिव वॉइस इन सिंपल फ्युचर टेन्स. एक एग्जाम्पल को, लेट्स टेक एन एग्जाम्पल. I shall do it carefully. Here I as a subject, shall हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार. I shall do it, do as a main verb, do what, eat, eat as an object, and careful, so the remaining part. I shall do it carefully. आता या सेंटेन्स आपण पॅसिव्ह पाहू. इट ऑब्जेक्ट असल्यामुळे यावर पॅसिव्ह सुरुवात ऑब्जेक्ट न होणार, इट न होणार. त्यानंतर विल हे हेल्पिंग वर्ब प्लेस करायचं आहे आपल्याला. शाल हे फक्त आय किंवा वीच्याच पुढे प्लेस होऊ शकतं. इथं आपल्याला विल प्लेस घेऊन आपण प्लेस करू. देन बी, टू बी फॉर्म आपल्याला इथे घेणं कंपल्सरी आहे, कारण मॉडल वर्बच्या पुढे आपल्याला थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब घेता येणार नाही. आणि डू हे फर्स्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब होता, इथं पॅसिव्हमध्ये मेन वर्ब मस्ट बी इन थर्ड फॉर्म, त्यामुळे आपण डूचा थर्ड फॉर्म डन घेतला. त्यानंतर ॲडवर्ब लगेच त्याच्याजवळ ठेवलं, केअरफुली, इट विल बी डन केअरफुली बाय मी. आय हा सब्जेक्ट आपला आहे, तो शेवटी इथं काय असणार, मी होणार. सो इन दिस वे this is the active to passive of simple future tense. Next tense, present continuous tense. She changed the voice. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह पाहायचं, तर त्यापुढे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा ऍक्टिव्ह व्हायचा फॉर्म्युला पाहू. तो असा असणार आहे, सब्जेक्ट प्लस ॲम्बिजार plus main verb with ing plus object. This is the grammatical structure of active voice. Passive मध्ये पहा, ऑब्जेक्ट, त्यानंतर ॲम्बिजार योग्य हेल्पिंग वर्ब प्लेस करा. त्यानंतर बीइंग हे कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आपल्याला आणखीन एक इथं वर्ब घ्यायचा आहे. देन मेन वर्ब इन थर्ड फॉर्म
ॲक्च्युली ॲक्टिव्हमध्ये मेन वर्ब हे चौथ्या रूपात होते, आय एन जी फॉर्ममध्ये होते, पण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मेन वर्ब मस्ट बी इन थर्ड फॉर्म. त्यामुळे आपण इथं त्याचा आय एन जी काढून आपण इथं मेन वर्ब हे थर्ड फॉर्ममध्ये घ्यावे. देन टू प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, देन रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. अशा प्रकारे हे ग्रामॅटिक स्ट्रक्चर असणार आहे. फॉर एक्झाम्पल, Ram is writing a novel. This is the sentence in active voice. Ram as a subject, is helping verb, writing main verb with ing. Writing what? The answer is a novel, means this is the object. Ram is writing a novel. या सेंटेन्सचा आपण पॅसिव्ह करू. आपल्याला ऑब्जेक्ट माहिती आहे, तो म्हणजे अ नॉवेल. अ नॉवेल हा सुरुवातीला घेऊन या वाक्याची सुरुवात करू. त्यानंतर प्लेस ॲप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब इज. त्यानंतर बीइंग हे आणखी वर्ब आपल्याला इथं प्लेस करायचं कंटिन्युअस टेन्समध्ये. हे मस्ट आहे आपल्यासाठी. अ नॉवेल इज बीइंग. देन मेन वर्ब आहे थर्ड फॉर्म. इथं रायटिंग हे मेन वर्ब आहे, याचा आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, ते होणार रिटन. शेवटी बाय राम. अ नॉवेल इज बीइंग रिटन बाय राम. अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह झालेला आहे. नेक्स्ट, पास्ट कंटिन्युअस टेन्स to change the voice. Active. Subject plus was were plus main verb with ing plus object. हे ग्रामॅटिकल स्ट्रक्चर असणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पॅसिव्ह व्हॉइस पाहू. ऑब्जेक्ट प्लस was were plus being plus main verb with third form plus to plus indirect object, remaining part of the sentence by and subject. For example, Ram was writing a novel. Here Ram as a subject, was helping verb, writing main verb in fourth form, writing what? A novel. या गोष्टी माहिती झाल्यानंतर आता आपण ऑब्जेक्टनी सुरुवात करू या वाक्याची. तो आहे अ नॉवेल. टेन्स हा पास्ट असल्यामुळं इथं आपल्याला वॉज प्लेस करायचा आहे. वेअर हे प्लुरल फॉर्ममध्ये जर असेल ऑब्जेक्ट तर आपण इथं वेअर यूज केला असता, इथं वॉज यूज करायचा आहे. त्यानंतर बीइंग हे घेणं आपल्याला मस्ट आहे. त्यानंतर रायटिंगचं थर्ड फॉर्म रिटन, देन बाय अँड राम. अ नॉवेल वॉज बीइंग रिटन. नॉवेल लिहिण्यात आलं होतं. कोणाकडून लिहिलं त्यावर शेवटी. ओके, सो दिस इज द पास्ट कंटिन्युअस टेन्स चेंज ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. नेक्स्ट, फ्युचर कंटिन्युअस टेन्स ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होणार नाही, त्यामुळे ते आपण इथं पाहिलं आहे. तर नेक्स्ट आहे परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स चेंज ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. दिस इज द ग्रामॅटिकल स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह वॉइस. इथं पॅसिव्ह वॉइस ऑब्जेक्ट plus have has plus being, then main verb with third form plus indirect object plus remaining part of the sentence and at last subject. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे. या टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये ॲक्टिव्हमध्ये मेन वर्ब हे थर्ड फॉर्ममध्ये असतं आणि पॅसिव्हमध्ये सुद्धा मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये असतं. नो चेंज. Let's take example. I have called him. Here I as a subject have helping verb, called main verb. या called आपण क्वेश्चन करू. Called what? आन्सर मिळणार नाही. Called whom? Him. हे जे मिळणार उत्तर आहे तो आपला ऑब्जेक्ट असणार आहे. त्याच ऑब्जेक्टनं आपण पॅसिव्हची सुरुवात करू. इथं ही हिमचा आपण इथं सुरुवात केल्यानंतर आपण इथं वाक्य सुरुवात ही न करणं गरजेचं आहे. ही. त्यानंतर ही हॅज बीन हे पॅसिव्ह स्ट्रक्चर असणार आहे. कॉल्ड मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म बाय हिम. दिस इज द पॅसिव्ह. ओके,
Next, past perfect tense. Change active to passive. Actives are structure by subject plus had plus main verb with third form plus object. This is the grammatical structure of past perfect tense. जेव्हा या past perfect आपल्याला passive करायचा आहे, while we are converting active to passive, so this is the grammatical structure of passive voice. Object plus had plus been plus main verb with third form plus 2 plus indirect object plus the remaining part of the sentence by and subject second form. She had given me a chance. Here she as a subject. Had helping verb. Given what? A chance. Given whom? Me. Here me as a indirect object and a chance as a direct object. So let's convert this sentence into passive voice. The sentence begins with direct object, a chance had been given to me as an indirect object by her. Now last tense in future, last tense in assertive sentence, that is future perfect tense change active to passive. ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस शाल बी प्लस हॅव प्लस मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट and passive object shall be have plus been plus main verb in third form plus 2 plus indirect object remaining part of the sentence and subject. For example, I shall have completed this task. Here I as a subject, shall helping verb, have helping verb, then completed as a main verb in third form and completed what? This task. This is the object. So this task will have been completed by me. So this is the passive voice of future perfect tense. आता friends, one thing you should consider, you should know that present perfect continuous, past perfect continuous, future perfect continuous आणि future continuous या चार टेन्सचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही ग्रॅमॅटिकली, त्यामुळे आपण ते काही कन्सिडर केलं नाही. ओके, तर आपण इथं पाहूया ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह पाहिलेले आहेत 8 टेन्सेसचे. आय होप तुम्हाला समजलं असेल. नीट या स्लाइड्सचा अभ्यास करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं शिवराज चिंचोलकर हे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा. थँक्यू. आपण हा पार्ट 1 होता ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. पार्ट 2 मध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स चेंज द व्हॉइस पाहू आणि पार्ट 3 मध्ये आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स चेंज द व्हॉइस पाहू. ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता.